हे काय गेला नाहीत अजून? नाही म्हणजे जात होतो पण ते वहिनींनी अडवलं. का? ते गावासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणते, म्हणजे मदत करणार म्हणते. अरे वा, चांगलंय की. होय, पण मला संगत चल म्हणाले. काय करू? त्यांना जर का खरोखरच लोकांना मदत करायची असेल तर त्यांना स्वतःला करू द्या, तुम्ही त्यात अडकू नका. पण मला चल म्हणाले. अहो मग ती तुमची मदत झाली, त्यांची नाही. हे बघा, तुम्हाला जर का भूक लागली तर तुम्ही स्वतः जेवता ना, दुसऱ्यांनी जेवलं तर चालेल का? अहो असं कसं, मला भूक लागली तर मीच जेवायला पाहिजे. अगदी बरोबर. मग जाऊबाईंना जर का खरंच लोकांच्या चांगल्यासाठी काही करायचं असेल ना तर ते त्यांचं त्यांना करू दे. मग मी काय करू? मला वाटतंय तुम्ही जाऊबाईंना स्वतः मदत करायला सांगा. म्हणजे त्यांनी जर का लोकांना स्वतःहून मदत केली ना तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होईल. हा, हे बी खरंय. तुम्ही सांगता तसंच करतो. वहिनीसनी जाऊन सांगतो, तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर ते तुम्हीच केलं पाहिजे. पाहिजे तर मी पैशाची मदत करतो आणि मळ्यात जातो, म्हणजे मदत बी होईल आणि अडकणार बी नाही. चालेल. बरं, येऊ काय? चल. आलो बघ. जा तू ते बास्केटांचं हे समजा घेऊन ठेव. जा जा. चला, झालं ना मग तुमचं काम? होय वहिनी, पण मी येत नाही. काय? अहो आता तर म्हणला येतो म्हणून. होय म्हणलं होतं, पण अंजलीबाई म्हणल्या म्हणजे गावातल्या लोकांचा जर तुमच्यावर विश्वास बसायचा असेल तर त्यासनी तुम्ही मदत केली पाहिजे. बघ. अच्छा, म्हणजे जाऊबाईंचं ऐकून तुम्ही आता आम्हाला नाही म्हणायला भाई? अहो नाही वहिनी, तसं नाही. अहो पण अंजलीबाईंनी जे मला सांगितलं ते मला पटलं. बघ म्हणजे बघा, मी जर तुमच्या संकट आलो तर ती मदत तुमची होणार नाही, माझी होणार. बरोबर ना? बघ म्हणून म्हणजे गावच्या भल्यासाठी तुम्हाला जर काय काम करायचं असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे. अहो पण तुम्ही जर आला असता तर जरा मदत झाली असती की नाही आम्हाला? वहिनी मी मदत करतो की. थांबा. ठीक आहे, समजेच ठेवा. कशासाठी लागलं तर वहिनी तुम्हाला पाहिजे ती मदत करा, पण गावचं तुमच्याबद्दल मत चांगलं झालं पाहिजे. बघ होय होय, गावचं मत तुमच्याबद्दल चांगलं झालं की मग मत मिळणार. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर तसं करतो. चालतंय, एकदम बेस झालं बघा, म्हणजे तुम्हाला बी पटलं. बरं मी येऊ काय? ते मला मळ्यात जायचं. हा चला, येतो. बघितलं, बायकोच्या मुठीत गेलाय कम्प्लीट. जसं बायको सांगायला तसंच ऐकायला हो. पण ताईसाहेब, हे खरं आहे बघा, लोकांचा तुमच्यावर विश्वास बसायला पाहिजे असेल तर तुमचं तुम्हीच मदत करायला पाहिजे. जाऊ दे, काय का असं ना, त्या निमित्तानं आमच्या हातात निदान पैसे तर आलं. होय, ते नाही ताईसाहेब, लय दिवस झालं आपण पिक्चरच नाही बघितला. चला जायचं का? तसं ते आपल्याकडे पैसे बी आले. हा, तुझा समजा डोळा पैशांवरच आहे की नाही? अगं गावच्या भल्यासाठी दिल्यात की नाही हे पैसे? होय, जाऊ दे, मरू द्या तिकडे. लोकांच्या घशात का घालावं आपलं पैसे? लोकांच्या घशात का घाला? अगं त्यांची मतं जर पाहिजे असतील तर थोडं बहुत का होईना त्यांच्या घशात घालावंच लागल. तू एक काम कर, तू जरा कागद आणि पेन आण. आम्ही जरा लोकांच्या उपयोगाला काय काय येईल त्याची जरा लिस्ट बनवतो. जा तू कागद पेन आण. लिस्ट? हा, लिस्ट म्हणजे अगं आजारी माणसासनी असं 2-2 संत्री, नाहीतर मग 2 केळं, आणि बारक्या बारक्या पोरासनी जरा चॉकलेट बिकलेट असलं समाज उपयोगी काय तर द्यायला पाहिजे. हा, ए गोर गरिबांची मदत करायची ना? हा, करायची की. मग जा कागद आणि पेन आण, लिस्ट बनवतो आम्ही. गोर गरिबांची कैवारी, सौ नंदिता गायकवाड. तुमच्या घरात बी राहणार काय? तर काय म्हणता, काल बायकोनं पार घरात राडा केला.
तुझा तर सगळ्यांचाच झालाय. माझ्या बायकोचा तर विचार नको. दुर्गाचा अवतार घेतला होता बघ. आय, आय, आय. ओ राणादा जातीकडे याची. काय झालं? काय तुम्ही काल आला सगळा घोळ केला जा. आता असं चोरी केल्यासारखं तमाशाला गेल्यावर घोळ होणारच की. राणादा तुमच्यामुळे गावलो आम्ही आणि मार खाल्ला आमच्या बायकांचा. त्या म्हटलं म्हणून तुम्ही तमाशात आलासा आणि आमचे हे हाल झाले असं. राणादा तुम्हाला कुणी आवतन देतो तमाशाचं? अंजलीबाईंनी. अहो पण का? त्यांनीच मला सांगितलं समजाच हुडकून आणा म्हणून. त्या म्हटलं म्हणून तुम्ही तमाशात आलासा आणि आमचे हे हाल झाले असं. नाही नाही तसं काय बी नाही. तसंच आहे ते. ती अंजली याच्यावर हुकूम चालवती. बघा विचार करा, ती निवडून आल्यावर असाच हुकूम चालवल तुमच्यावर बी आणि तुमचं स्वातंत्र्य हरवून बसल. ए पप्या उगा काय बी भकू नका. अरे राणा मी खरं तेच बोलालोय. म्हणजे गावात दारू प्यायला बंदी, तमाशा बघायला बंदी, ह्याला बंदी त्याला बंदी. मग गावातल्या गडी माणसांनी करायचं तरी काय? हा सांगा की काय करायचं? का असं देवळात जमून नुसतं टाळ कुठे बसायचं? पहिलं राणादा असं नव्हतं, पण लगीन झाल्यावर त्याच्या हातात बेड्या पडल्या. होय राणादा, अंजली वहिनी जे सांगतायत ते सगळं तुम्ही ऐकताय. म्हणजे बायकोच्या मुठीत आहे राणा. हे काय बरोबर नाही राणादा. नाही नाही असलं काय बी नाही. अंजलीबाई मला जबरदस्तीनं काय बी सांगत नाहीत. मला वाटतंय म्हणून मी त्यांचं ऐकतोय. पण आम्हाला तसं वाटत नाही. तुम्ही बायकोचा समजा ऐकताय. अजिबात नाही. काय अजिबात काय नाही राणा. हे बघ तू बायकोचा गुलाम आहेस. तू बायकोचं सगळं ऐकतोस. हे असली भोगायला लागतंय सगळं. बघा जरा जरा नीट विचार करा. किती हल्ले बघितला काय? हा नीट विचार करायचा आणि मग मतदान करायचं. ए चल. हे बघा तुम्हाला वाटतंय तसं काय बी नाही. जो पप्पा काय बी भकायला लागलाय. मी काय कुणाचा गुलाम नाही. ठीक आहे मग तसं दावून दे की राणादा. म्हणजे तुम्ही दावून द्या. तुम्ही बायकोच्या बिडीत नाही ते पप्प्याला आणि आम्हाला. नाहीतर अंजली वहिनी गावाला सगळ्या मुठी ठेवतील. गावभर सांगत सुटेल तो पप्प्या. राणादा तुम्ही बायकोचा गुलाम नाहीये कळायला पाहिजे आम्हासनी. अंजली वहिनीच तुमचं ऐकतात ते समजायला पाहिजे आम्हाला. समजाल लवकर. काय मामा कशी आहे तब्येत आता? बरे खोकला लई खोकलाय काय? बरोबर ते दे लवकर. मामा हे घ्या. घ्या की. अहो काय झालं? खोकलाय काय? अहो मग काय झालं? हे बघा समाज उपयोगी कामासाठी दिलेल्या संत्र्यानं खोकल्याला काय होत नसते. घ्या बरं हे घ्या. आणि जरा तब्येतीला सांभाळा. चांगलं चुंगलं खावा. हे घ्या. अहो घ्या. हा एक फोटो काढ की अगं. हा जरा फोटो काढ. हा जरा द्यावं परत तिकडे. हा इकडे बघा. हसा काय जरा. हसा हसा बाबा. काय आजी येऊ काय? या की. काम चालल्यात वय? होय काम चालली. बरोबर हे घ्या. कशाला हो? अहो कशाला काय? हे चांगलं चुंगलं खावा आणि तब्येतीला जरा सांभाळा. अहो घ्या. सामाजिक कामाला असं नाही म्हणून. जरा फोटो काढ. थांबा जरा. हसो. या ताईसाब या या. मावशी हे बघा माझ्या ताईसाब सामाजिक कार्य करणार आहेत. या गावातल्या गोरगरिबांनी मदत करणार आहेत. तर सांगा बघू तुम्हाला काय मदत करायची? हो पण आम्ही गरीब कुठे आहे? आमच्यापेक्षा तर गरीबच झाला ना. तेव्हा आम्ही ठरवलंय गावातल्या गोर गरिबांची आम्ही मदत करणार म्हणजे करणारच. दे चॉकलेट दे. चल जरा.
ए घे चॉकलेट घे खा काय नक्की. अरे अरे हे वैद्य साहेबांच्या पदरात नाक पुसतोस का? देव काय रट्टा. अहो नाही 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 राहू द्या मारू नका. काय हरकत नाही. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असत्यात तो. असू द्या. जरा पाणी आणता काय? हा देते. अहो ताईसाहेब काय करायला म्हणजे आपण मदत करायला आलो ना व. ताईसाहेब असं काय करायला? अरे बाळा अरे काय रडतो तू? चॉकलेट पाहिजे का तुला? आजकाल नाही चांगला झाला, तुम्ही पाणी घ्या. हा नाही चंदे ते पाणी घे. ताण लागली होती ना तुला? अहो मला कुठं ताण आहे? ताण लागलाय म्हणून पाणी पियान चल. आई ग काय करू ग, मला सोडून गेलं. काय आजी काय काय आणि निवांत आहे. हा बरं काय मदत बिदत काय पाहिजे? तू काय मदत करणार? अहो असं कसं तुम्ही नुसतं सांगून तर बघा की. अहो आजी तुम्हाला सांगते, तुम्ही जी मदत मागशीला ती माझ्या ताईसाहेब देणार म्हणजे देणार. हा खरंच नको. अहो असं काय आजी, हे बघा गोर गरिबांच्या कटकटी आम्ही मिटवायच्या असं ठरवलंय हो. तेव्हा सांगा काय कटकट आहे तुमची? लेक आणि सून गेल्यात राहणार, घरात मरणाची भांडी कसं पडल्या. पण ही तर तुमची घरगुती कटकट झाली ना व. पर माझ्या ताईसाहेब ती घरगुती अडचण मिटवणार म्हणजे मिटवणार. अहो तुम्हाला सांगते आजी, माझ्या ताईसाहेब का नाही या गावाच्या भल्यासाठी ऊन वारा पाऊस लई झेलायला तयार आहे. मी भांडी काय चीज आहे? तर बाई तेवढं झाड लोट बी कर. करा मी फोटो काढते. मावशी काय मग? काय कसं काय? बरं आहे ना समजा. होय 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 ए वैता काढता गायकवाडाची सून मदतला आली. त्याची चांगली बाई आहे. उगाच गावातल्या बायका काय वाटेल ते बोलतात तिला. बघा की आजी, माझ्या ताईसाहेब का नाही थोर सामाजिक कार्य करतात, पण काही जणच नाही ते खपतच नाही. चला ये. वहिनी साहेब काय आहे ते हमाल दे धमाल ते गाणं आहे बघा, ते आहे काय हो तुमच्या फोन मध्ये? असली फडतूस गाणी नाही ठेवत आम्ही आमच्या फोन मध्ये. हा ते बी बरोबर आहे म्हणा. तुम्ही एवढ्या मोठ्या सामाजिक कार्य करत्या, तुमच्या फोन मध्ये हे गाणं कसं असणार? बरोबर आहे. चला निघू मी. बाकी छान चाललंय, छान. बजरंगाची कमाल धमाल दे धमाल. ताईसाहेब मला का नाही तुमच्या सोबत का नाही सेल्फी घ्यावं असं वाटायला. हे बघ हा हे पैलवान, अरे काय झालं? असं काय कारल्याचा रस पिल्यावर तोंड केलीस? गावातले समजे खुळे झालेत का ते? समजेना म्हणाले की माझ्या हातात बायकोचे बेड आहेत म्हणून. अंजलीबाई जे सांगतात तेच मी ऐकतो असं म्हणालेत समजे. राणा ती जरा तुझ्यावर नाराज आहेत म्हणून तसं म्हणत असतील. का ते? अरे त्यांचा तमाशा बुडला ना व. तू नको दिल पे घेऊ. हा तमाशाचं कारण कोणी सांगितलं नाही मला. कसं सांगतील राणा? समधी आपापल्या बायकासनी गावल्यात, मग कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलतील ती? आणि तू तिथं फडात गेलास, तुला हुडकत अंजली वहिनी सगळ्या बायकासनी घेऊन आल्या म्हणून तुला तसं म्हणाले ती. नाही तसं नाही, पण माझ्या हातात बेडा नाही हे मला मालूम आहे की, म्हणून म्हणते तू काय मनावर घेऊ नकस. अरे पण समजासनी असं बोलणं शोभतं काय? ते बी मला. तू एक काम कर, तू सगळ्यांनी दाखवून दे तू बायकोच्या बंधनात नाहीस ते. हा अरे पण आता तूच म्हणलास की मनावर घेऊ नकस म्हणून. अरे ते तुझ्यासाठी म्हणालो मी.
पण अंजली वहिनींच्यासाठी तू दाखवून दे. अंजलीबाईंचा काय संबंध? अरे संबंध नाही कसं काय. हे बघ, तू जर दाखवून दिलं नाहीस तर समजा गावाला काय वाटणार, अंजली वहिनी लय कडक शिक्षक आहेत आणि त्या गावाला बी असंच धारे उधरतील असं वाटणार सगळ्यांनी. आणि ह्याचा परिणाम इलेक्शनवर होणार. म्हणून म्हणतोय तू दाखवून दे की तू बायकोच्या बंधनात नाहीस आणि अंजली वहिनी तू सांगतील तसं ऐकतेच बी. हा, समद्या गावाला धावतोच आता. अंजलीबाई सांगतात ते मी ऐकतो, म्हणजे मी काय बायकोचा गुलाम नाही. हा. अंजलीबाई मी सांगाल ते ऐकतात, हे दावलंच पाहिजे गावाला. चल. हे पांडवा पांडवा ए पांडवा पांडवा काय हाय काय वेळ बोला की. काल तुम्ही कार्यक्रमाला आला नाहीत म्हणून व्हीव्हीपॅट मशीनची माहिती सांगायला आम्हीच आलो. होय नाही, खरं सांगू का, आता मी काय बी ऐकण्याच्या कंडिशन मध्ये नाही बघा. हे बाबा हे लय महत्वाचं आहे. काल मी बी नव्हतो, मला लय ऐकायला लागले. आता हे गप ऐकून घे. मला बाजारात आज टोमॅटो घेऊन जायची होती आणि एक वाहन मिळणं झालंय आणि उद्यापासून चुलत भावाच्या पोरीच्या लग्नाची तयारी. लय अडचणीत सापडली बघा. अहो मग काल ते तमाशा बघायला जायचं सोडून टमाटे इकायला जायचं होतं. कशाला उगाच काहीतरी कारण देताय. अहो पण ही माहिती सुद्धा तेवढीच महत्वाची. मी कुठं नाही म्हणतो या, पण टोमॅटो अहो 2-3 महिन्याची मेहनत वाया जाते काय, भ्या वाटायला लागले या. ए पांडवा तुझी टमाटे आम्ही ऐकतो की, तू वहिनी काय सांगायला ते ऐकून घे बघ. तुम्ही कुठे ऐकणार? आम्ही कुठं बी ऐकू, ऐकल्याशी मतलब आहे ना. पण बी नाही. थांब जरा इकडे इकडे इकडे. किती क्रेट होतील? 100 पण होतील की. 100. हे बघ, हे कोल्हापुरातलं मोठं हॉटेल आहे, त्यासनी 100 क्रेट पाहिजे. ठीक आहे, हे मी करतो इथे डन. हा बस. आता हे संध्याकाळपत्र गाडी पाठवतील आणि स्वतःच घेऊन जातील इथे. एक नंबर काम केलं बघा सर. लय टेन्शन मध्ये आलो तुम्ही. आता झालं नो टेन्शन फ्री. आता वहिनी सांगते ते ऐकून घ्यायचं. वहिनी लाव का फिल्म? हो लावा. आता ही फिल्म तुम्ही नीट बघून घ्या, मग मी तुम्हाला समजावते सगळं. हे बघा, आता हे नीट लक्ष देऊन ऐका. की अंजलीबाई सांगणार आणि तुम्ही ऐकणार. मला तर काळजीच लागल्या गावची. कसं होणार रे गावचं, कसं होणार? चांगल्या लावणीचा इतका झाला वहिनीमुळे. बघ अजून 1-2 फर्मस लावण्या व्हायला पाहिजे होते. अरे होणारच होते की, पण ती गावची हुकुमशा मध्येच टपकली ना. अरे राम्या शरद्या, अरे असं किती दिवस गुलामगिरीत जगणार आहे सा? हा, गुलामगिरी करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे, लक्षात ठेवा. आपल्या सगळ्या मतदारांच्या मनात होता लावणी बघायचं काय रे. पण बायका आल्या आणि सगळा घोळ झाला बघा. कुणी बोलवलं बायकासनी? कुणी बोलवलं? त्या अंजलीनं. तिनंच सगळा घोळ घातलाय. अजून ध्यानात येते का तुमच्या? हे बघा, आपल्या बायका तोंड वर करून आपल्याशी बोलत नव्हत्या, पुरुषांनी हान हान हाना लागल्यात. हा, कुणामुळं सांगा की मला. ते समजा अंजलीमुळं. एकनाथ, कुणी केलंय सगळं? अंजलीबाईने केलंय. येते का लक्षात? अजून सरपंच झालं नाही तर एवढं. सरपंच झाल्यावर तुम्हाला काय काय करायला लावणार आहे जरा विचार करा नीट. हे बघा, ते राहणार बघा, त्याचं जसं भावलं झालं की नाही तसं तुमचं बी होणार. बायको समोर एक शब्द बोलायची हिंमत नाही तिची. राणा, काय मी म्हणतोय ते बरोबर आहे ना? काय ते राणादा, बायको सांगाल तसं तुम्ही वागताय म्हणे. अजिबात नाही. कोण म्हणलं? आम्ही समजानेच बघितले की. काय रामेश्वर त्या बघितलंय ना आपण? म्हणजे लावणी चालू होती तेव्हा तू लावणी बघत होतास आणि बायको आली तसं तू गुडघ्यावर रांगायला लागलास. मी म्हणतो का एवढं भ्या बायकोच? हे पप्प्या, व काय बी बघू नकास. मी कशाला भिऊ? मग ती सांगते तसंच कसं करतोस तू? बघितलं काय कसं गप बसला? बघितलं काय? अहो, ह्यो जसं बायकोच्या बेड्यात अडकलाय की नाही तसं तुम्हाला समजेसनी बायकोच्या बेड्यात अडकावं लागल. जरा ध्यानात ठेवा. एकनाथ, कळतंय का? जसं अंजलीबाईला वाटतंय की नाही तसंच ती खरं कर. जरा विचार करून मतदान करा. विचार करून करा. नाही,
अंजलीबाई तशा नाहीत, त्या माझं बी ऐकतात. असं काय ऐकतात? मी जे सांगन ते खरं सांगायलास की काय? आम्ही कशावरनं खरं समजायचं? आता धावणारच समजेल ना, मी काय बायकोच्या हुकमाचा ताबेदार नाही.